हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं नहीं सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम न्यू आणि जबरदस्त कॉन्सेप्ट वरती होणार आहे. जबरदस्त सॉन्ग आणि जबरदस्त टॉपिक वरती होणारच आहे मित्रांनो. आता व्हिडिओ नेमकी कोणता आहे, कसा आहे, काय तुम्हाला आपलं थोडं समोर डेमो व्हिडिओ मध्ये बघायला मिळणारच आहे. आता काही दिवसात आपली होळी येते म्हणजे धुलीवंदन येत आहे. तर आपण नेमकी मित्रांनो धुलीवंदन निमित्त होळी निमित्त आजचा व्हिडिओ एडिट करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपले युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन आणि पहिल्यांदाच असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जबरदस्त झालेलाच आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओला संपूर्ण वॉच करायचं, थोडं स्किप करायचं नाहीये. कारण आजचा जो व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 सिक्रेट ट्रिक्स सांगितले, जेणेकरून काय होतं मित्रांनो, आपला व्हिडिओ ऍक्युरेट आणि जबरदस्त होतो. त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचा आहे, थोडा स्किप करायचा नाही. जर तुमचा व्हिडिओ बरोबर झाला नाही तर नंतर मला बोलू नका. मित्रांनो, आजच्या व्हिडिओ जितकं आपण मटेरियल आणि प्रेसेट यूज केलेला आहे, प्रेसेट तर नाही पण जितकं मटेरियल यूज केलंय, तर त्याची डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून जाऊन तुम्ही एकदम फ्री मध्ये मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. बाकी जाऊन तिथून मटेरियल डाउनलोड करायचं काय सुद्धा प्रॉब्लेम आला त्याच्यापेक्षा एकदम बेटर पर्याय म्हणजे आपला टेलिग्राम चॅनल. आता टेलिग्राम चॅनल जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नाहीतर वर तुम्हाला नाव सुद्धा बघायला भेटणार आहे. तर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा. मटेरियल प्रीसेट सोबत ऍप्लिकेशन एकदम प्रीमियर डाउनलोड करून घ्या. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओ जबरदस्त झाले. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. तर चला मित्रांनो, कुठलाही वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, सर्वांना होळीच्या ॲडव्हान्समध्ये हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर कालचा जो व्हिडिओ होता तो गर्ल्स स्पेशल होळी निमित्त एडिट केलेला होता आपण. पण आज आपले पोरं रुसायला लागले मित्रांनो. आता पोरं रुसायला लागले म्हणल्यावर विषय लय हार्ड आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण पोरांसाठीच केलेला आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. सिम्पल आजचा व्हिडिओ आपल्याला कॅपकटवरती एडिट करायचं आहे. जर कॅपकट तुमच्याकडे अपडेट व्हर्जन नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथून जाऊन एकदम फ्रीमध्ये डाउनलोड करून घ्या. आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता काय करायचं, आपल्याला कॅपकट यूज करायचं म्हणजे लागणार VPN. आता VPN मध्ये प्रॉक्सी VPN यूज करतोय. तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं पण VPN यूज करू शकता. बट माझ्या मते प्रॉक्सी VPN इज राईट आहे मित्रांनो, बरोबर आहे. त्यामुळे मी प्रॉक्सी VPN यूज करतो. ओके, आता प्रॉक्सी VPN जे आहे ते मी कनेक्ट करून घेतो. तर मित्रांनो, आपलं जो VPN आहे तर ते VPN कनेक्ट करून घेतलेलं आहे. सिंपल आता काय करतं, आपल्याला कॅपकट ओपन करायचं आहे. तर मित्रांनो, कॅपकट एकदम भन्नाट चालतं बरं का, माझ्या पर्सनल यूजनं सांगतोय. आता काय करायचं, सिंपल न्यू व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. आता मी तुम्हाला बीटचा वगैरे काही व्हिडिओ दिलेला नाही. जो व्हिडिओ आहे तो हाच व्हिडिओ असणार आहे आपल्याला. ओके, बीट मी स्वतः तुम्हाला लावायला शिकवणार आहे मित्रांनो. बीट काय सुद्धा अवघड नाही आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचं आहे. सगळं आजचं आपल्याला मॅन्युअली करायचं आहे. त्यामुळे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचं आहे. आता सिम्पलमध्ये काय करायचं तुम्हाला सांगतो. हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, तो ऑप्शन आहे एक्सट्रॅक्ट ऑडिओचे. ऑडिओ एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो. ही बघा अशा प्रकारे सिम्पल याचा ऑडिओ जे ते आपण एक्सट्रॅक्ट केला आहे. आता बीट कशा लावायचे सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचे. जर तुम्ही बीट जर लावायची विसरलात नंतर तुमचा व्हिडिओ बरोबर होणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा आहे. ओके, आता व्हिडिओ आहे, आता सॉरी सॉन्ग जे आहे सॉन्गवरती यायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं, बीटचं ऑप्शन आहे. बीटचं ऑप्शन कशी यायचं, ही बघा इथं असणार आपलं पहिला बीट, तर थोडं लगेच समोर दुसरा, इथं तिसरा. समजा बरं तुम्हाला सोपी ट्रिक सांगतो, जिथं आपला थोडाफार असा आवाज वगैरे गेलेला दिसतोय ते आपला बीट असणार आहे. आणि त्याच्यापेक्षा एकदम सोपी ट्रिक म्हणजे जिथे तुम्हाला हा अशा प्रकारे व्हाईट दिसतो फ्लॅश, इथं आपला बीट असं समजायचं. ओके, हे बघा अशा प्रकारे जास्त नाही मित्रांनो, 6 सेकंद 0.6 सेकंदापाशी आपली बीट असणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ संपूर्ण वॉच करा. हे बघा इथं एक आहे, इथं एक आहे बीट, इथं एक आहे. आता इथे छोटे छोटे लावायचे आपल्याला, नाहीतर थोडे तुम्ही ऐकून सुद्धा लावू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. इथं एक आहे,
आणि इथं एक आहे. ओके, लगेच समोर इथं एक आहे, इथं एक आहे, लगेच इथं एक आहे. बीट काय जास्त लांब लांब नाही, एकदम बीट जवळ आहेत. त्यामुळे बघा गाईज, एकदम सोपं आहे बीट लावणं. त्याच्यामुळे तुम्हाला सांगितलं, मी डायरेक्टली दिलेलं नाही बीट कसे लावायचे ते. की बघा, एकदम फक्त नुसतं समोर घ्यायचं, इथं बीट लावून टाकायचं, समोर घ्यायचं, बीट लावायचं. इथं काय करा, हे छोटे छोटे बीट्स ॲड करा. हे बघा अशा प्रकारे. इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक, इथं एक आणि इथं एक. इकडं बहुतेक नाही वाटतं, इथं वट नाही, इतके आहेत बघा. ही इतके असे लावून टाका. लगेच इथं एक आहे, इथं पण, इथं पण, इथं पण, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे. ही बघा, इथे आहे, इथे आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे, 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 तिथे, सगळीकडे झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर. आता इथं, ही बघा, इथं अशा प्रकारे लावायचं आहे. ही बघा, ही अशा प्रकारे. ओके, इथे एक आणि इथं लास्ट. तर मित्रांनो, आपली जी बीट आहे ते अशा प्रकारे आपण बीट ॲड करून घेतलेले आहेत, एकदम स्टेप बाय स्टेपमध्ये. आता काय करायचं, जो व्हिडिओ आहे व्हिडिओवरती क्लिक करायचं, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे, रिप्लेसचं ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं, फोटोवरती यायचं आहे. सिम्पल तुमचा जिथं काय फोटो असेल तर ती फोटो ॲड करायचा आहे. समजा मला हा फोटो ॲड करायचा आहे, सिम्पल हा फोटो ॲड करतो मी होळीचा स्पेशली. ओके, काय करायचं आहे सिम्पल, आता जो आपलं बीट आहे ते बीट वाईज सगळे फोटो स्प्लिट करून घ्यायचे आहेत. ही बघा, आत्ता मित्रांनो तुम्हाला सांगतो मी एक महत्त्वाची गोष्ट, ध्यान देऊन तर कान देऊन ऐका. जर मी एक एक फोटो स्प्लिट करून दाखवत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे मी डायरेक्टली आपल्या मेन व्हिडिओवरतीच दाखवतो. अरे भाई, काही विषय नाही. कसं आहे, म्हणजे एक एक जर फोटो दाखवत बसतो तर असे फोटो मला स्प्लिटच करायचे आहेत. त्याच्या एकदम सोपं म्हणजे तुम्ही फोटो स्प्लिट करून घ्या. ओके, फोटो स्प्लिट करून घ्या. डायरेक्ट तुम्हाला डायरेक्ट दाखवतो नेमकी इफेक्ट कशी ॲड करायचे, कुठे कोणते ॲड करायचे, ॲनिमेशन वगैरे डायरेक्ट तिथंच तुम्हाला दाखवतो. ओके, आता आपला जो मेन व्हिडिओ आहे तर त्या मेन व्हिडिओवरती आलो मित्रांनो, तुम्हाला सांगतो. हा जो एक नंबरचा फोटो आहे, एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, खाली थोडं स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल नाही करायचं, ॲनिमेशनवरती यायचं, एक नंबरच्या कॉम्बोवरती यायचं. जो एक नंबरचा फोटोला ॲनिमेशन असणार तो झूम ऑन असणार आहे. 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं. याला रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन असणार आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी याला रॉक होरिझॉन्टल नावाचा ॲनिमेशन असणार आहे. जर तो ॲनिमेशन नाही सापडले तर सर्च मारून घ्या बघा, ॲनिमेशन इथे येऊन जाईल रॉक नाव असं. ओके, परत समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, रॉक व्हर्टिकली, समोरच्या फोटोपाशी येऊन होरिझॉन्टली, इथं व्हर्टिकली, इथं होरिझॉन्टली. ओके, इथं व्हर्टिकली, इथं होरिझॉन्टली. तर नाही, इथं व्हर्टिकली नाही, तुम्हाला कुठे जास्त आहे इथं 4 सेकंदापर्यंत रॉक व्हर्टिकली, म्हणजे किती फोटोला रॉक होरिझॉन्टल व्हर्टिकली ॲड करायचं आहे. 1 2 3 4 5 6. तर कम्प्लीट मित्रांनो 6 फोटोला जो आपला ही आहे एक नंबरचा फोटो सोडून याला रॉक व्हर्टिकली आणि रॉक होरिझॉन्टली इफेक्ट ॲड करायचा आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं आहे, याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. इथं यायचं आहे, परत राईट, परत लेफ्ट, परत राईट, राईट नाही, इथं 7 सेकंदचा जो फोटो आहे इथं राईट द्यायचं नाही, फक्त एक तुम्हाला सांगतो किती फोटोला आहे राईट लेफ्ट. 6 फोटो झाले. इथे 1 2 3 4 4च फोटोला आहे बघा. काय म्हणते ते, कोणता इफेक्ट आहे, राईट आणि लेफ्ट. ओके, सिम्पल. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो, ॲनिमेशनवरती यायचे, कॉम्बोवरती यायचे. याला जास्त काही विषय नाही, पॉपिंग कँडी नाव सर्च मारायचे. ही बघा, एक नंबर इफेक्ट येऊन जाईल, पॉपिंग कँडी. सिम्पल पॉपिंग कँडी नावाचं इफेक्ट आहे. तर ट्रान्झॅक्शन आहे किती याला ॲड करायचं आहे ॲनिमेशन, 1 2 3 फोटोला ॲड करायचं. ओके, ओके गाईज, 3 फोटोला ॲड करायचं आहे. सिम्पल. इथं 8 सेकंदापर्यंत. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे, झूम ऑन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी या मित्रांनो ॲनिमेशनवरती यायचं आहे, याला एक पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. परत समोरच्या फोटोपाशी यायचं पेंडुलम 1, समोरच्या फोटोपाशी येऊन पेंडुलम 2. ओके, परत इथं 1, इथं 2. ओके, 1 2. आता 1 2 झाला, स्टॉप घ्यायचा. 14 सेकंदाच्या एकदम डिप्टो फोटोपाशी यायचं आहे,
ॲनिमेशनवरती यायचं आहे, कॉम्बोवरती यायचं आहे, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी या राईट लेफ्ट राईट लेफ्ट. ओके, आता इथे छोटे फोटो आहेत, या छोट्या फोटोला असणार आहे, सांगतो कोणता ॲनिमेशन आहे. त्यासाठी कॉम्बोवरती यायचं आहे. एक इथे आहे का बघूयात, इथे येत नाही. इथं आपल्याला एक नाव सर्च मारायचं, डायनॅमिक शेक नावाचं. सिंपल डायनॅमिक शेक नावाचं हे बघा, 1 नंबरला फोटो येऊन जाणार आहे, इफेक्ट येऊन जाणार आहे. जितके 1 2 3 4 5 फोटो छोटे, छोट्या 5ही फोटोला डायनॅमिक शेक नावाचं इफेक्ट ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. ओके, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचा ॲनिमेशन आहे तो इथे ॲड करायचा. ओके, समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, कॉम्बोवरती या, याला एक 3D कार्ड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता 3D कार्ड 2. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, याला 3D कार्ड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, याला 3D कार्ड 3 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, एक बिसेक 2 नावाचा ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं, बिसेक 2. समोरच्या फोटोपाशी यायचं आहे गाईज, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, स्लिप अँड स्लाईड 1 नावाचा जो ॲनिमेशन आहे तो ॲनिमेशन या फोटोला इथे ॲड करायचा आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशन कॉम्बोवरती येऊन स्लिप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन इथे ॲड करायचं. ओके, परत समोर स्लिप अँड स्लाईड 1, इथं 2, इथे 1 नाही, इथं 1 नाही, इथं 2 झाला का, इथं 1 पशीच यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, पेंडुलम 1 नावाचा ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, पेंडुलम 1. समोरच्या फोटोपाशी यायचं, पेंडुलम 2, परत 1, परत पेंडुलम 2. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. समोरच्या फोटोपाशी या, कॉम्बोवरती येऊन याला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं आहे. इथे राईट, इथे लेफ्ट. ओके, इथे पेंडुलम 1 आहे का नाही, इथे स्लिप अँड स्लाईड 1, इथं स्लिप अँड स्लाईड 2. ओके, झालं. इथे छोटे फोटो आहेत, छोट्या फोटोला मला त्याचं डायनॅमिक शेक नावाचं इफेक्ट ॲड करायचं आहे. डायनॅमिक शेक 1 2 3 4 5 कम्प्लिटली 5 फोटो डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. 6 नंबरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं, झूम 1 नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं. ओके, समोरच्या फोटोपाशी या, ॲनिमेशनवरती या, म्हणलं तसं रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं, एंडिंगच्या, याला काय करायचं आहे, हे आउटवरचं आहे, हे इनेबल करायचं आहे, डिसेबल करायचं आहे. इनपाशी यायचं आहे, इथे एक रॉक नाव सर्च मारायचं आहे. रॉक नाव सर्च मारलं, याला रॉक हॉरिझॉन्टली नावाचा इफेक्ट ॲड करायचा. कोणता, रॉक हॉरिझॉन्टली एंडिंगला. ओके, म्हटलं मी ॲड करून दाखवतो. बघा अशा प्रकारे, बाकी लेंथ ते सुद्धा फुल ठेवायची. ही बघा अशा प्रकारे. तर काय आपले जे सगळे ॲनिमेशन आहेत, तर तुम्ही ॲनिमेशन स्टेप बाय स्टेप कुठे कशी ॲड करायचं सगळे सांगितले जातात. आपण काय करूयात, व्हिडिओ इफेक्ट आणि फोटो इफेक्टकडे बघूयात. त्यासाठी यायचं आपल्या स्टार्टिंगला. आता स्टार्टिंगला काय करायचं आपल्याला, सिम्पल तुम्हाला सांगतो, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर ट्रेंडिंगवरती तुम्हाला एक इफेक्ट बघायला मिळत आहे, डायमंड झूम नावाचा. सिम्पल डायमंड झूम नावाचा इफेक्ट ॲड करायचा. याची जितकी लेंथ येते तेवढीच लेंथ ठेवायची, काय सुद्धा ॲडजस्ट करायची गरज नाही. ओके, 2 नंबरचे इफेक्ट ॲड करायचे. त्यासाठी आपल्याला यायचे बॉडी इफेक्टवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचं. इथे एक टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळते. कोणता, टोटेम फ्लेम्स. सिम्पल टोटेम फ्लेम्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा. बाकीची लेंथ जेवढी येते तेवढी ठेवून घ्यायची आहे. आता काय करायचं, परत बॉडी इफेक्टवरती यायचे, ट्रेंडिंगवरती यायचे. हा इफेक्ट असणार आहे ट्विनकल 2. आपण बघूया सर्च मारून, ट्विनकल 2. ओके, ट्विंकल, हा बघा, हा ट्विंकल 2 नावाचा इफेक्ट येतात तुम्हाला बघून भेटून जाणार आहे. काय करायचं, ह्याची लेंथ आहे ती एकदम एंडिंगपर्यंत वाढवायची, एकदम एंडिंगपर्यंत. ओके, आणखीन तसलाच इफेक्ट आपल्याला ॲड करायचा. त्यासाठी काय करायचं आहे, एक बॉडी इफेक्टवरती यायचं. इथं निऑन इफेक्ट असेल, निऑन, बघा आपण निऑन इफेक्ट सर्च मारूयात. हे बघा निऑन इथे इफेक्ट येऊन जाणार आहे, लाईटचा इफेक्ट आहे, बाकी काही विषय नाही. हा बघा जरा भारी वाटतं लाईट इफेक्ट. यासुद्धा इफेक्टची लेंथ एकदम एंडिंगपर्यंत वाढवून घ्यायची. ओके, आता काय करायचं आपल्याला यायचं एकदम 3 सेकंदापाशी. आता काय करायचं, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं. फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट आपल्याला बघायला मिळते. कोणता, फ्लॅशिंग शार्ट्स. सिम्पल फ्लॅशिंग शार्ट्स नावाचा इफेक्ट ॲड करायचा आहे. बाकीची लेंथ जेवढी येते तेवढी ठेवून घ्या, 7 सेकंदापर्यंत. ओके, आता हे जे 8 सेकंदापाशी, 8 सेकंद थोडं पुढे, जसं तुम्हाला स्क्रीनमध्ये बघायला भेटत आहे तसं. इथं आला, काय करायचं आता, एकदम
एक बॉडी इफेक्टवरती यायचं आहे, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. इथं असणारे इफेक्ट आपल्याला टेक्नॉलॉजी 3. सिम्पल इथं आपण टेक्नॉलॉजी 2 नाव वाटतं टेक्नॉलॉजी सर्च मारून घ्या, काय अडचण नाही. हे बघा इथं टेक्नॉलॉजी 3 नावाची इफेक्ट आपल्याला बघायला भेटणार आहे. सिम्पल इफेक्ट ॲड करायचा, इफेक्टची लेंथ जेवढीची तेवढी ठेवा. परत हाच इफेक्ट कॉपी करायचा, अशा प्रकारे खाली लावायचा इफेक्ट 2 नंबरला. ओके, इथं आपल्याला 2 इफेक्ट ॲड करायचे अशा प्रकारे. सिम्पल इथं म्हणजे 3 इफेक्ट आहे, खाली इफेक्ट दिसत नाही आपल्याला. ओके, इथं काय खाली. ओके, हे बघा अशा प्रकारे 3 इफेक्ट इथं लावून टाकायचे आपल्याला. दाखवतो. सिम्पल 3 इफेक्ट लावले. आता यायचं आपल्याला इथं 16 सेकंद थोडा अलीकडे 15:30 15.5 सेकंदापाशी इथं आलात. आपल्याला काय करायचं आहे, एक व्हिडिओ इफेक्ट बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. टेक्नॉलॉजी 2 नावाचं इफेक्ट इथे ॲड करायचं, टेक्नॉलॉजी 2. सिम्पल इथं हा इफेक्ट ॲड करायचा टेक्नॉलॉजी 2. त्याचप्रमाणे एक 18 सेकंदापाशी येईल. परत तोच कॉपी डुप्लिकेट करायचा, त्याच्या खाली लावायचा आहे. परत तोच डुप्लिकेट करून त्याच्या खाली लावायचा आहे. आता कितीपर्यंत लावायचा आहे, 23.5 सेकंदापर्यंत लावायचं. 23 आणि 24 या दोन्ही सेंटरला त्याच्यामध्ये लावायचं आहे. तुम्हाला इथं बघायला भेटणारच आहे अशा प्रकारे. आता याच्यात बरोबर 24 सेकंदापाशी इथे आलात, बॉडी इफेक्टवरती यायचं, ट्रेंडिंगवरती यायचं आहे. फ्लेम विंग्स 1 नावाचा इफेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. फ्लेम विंग्स 1 हा इफेक्ट तुम्हाला आपल्या बॉडी इफेक्टमध्ये बघायला भेटणार आहे. हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. 25 सेकंदापाशी यायचे मित्रांनो. एक बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट तुम्हाला बॉडी इफेक्टवरती भेटून जाईल. सिम्पल हा बटरफ्लाय ड्रीम नावाचा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे. ओके, बाकीची लेंथ 28 सेकंदापर्यंत ठेवायची आहे. 28 सेकंद थोडं समोर यायचं आहे. 29 सेकंदापाशी इथं आपल्या टेक्नॉलॉजी 3 नावाचा इफेक्ट ॲड करायचा. ओके, एकदम एंडिंगच्या फोटोला असणारे टेक्नॉलॉजी 3. सिम्पल गाईज, इतके जे आपले इफेक्ट आहेत, बॉडी इफेक्ट आणि व्हिडिओ इफेक्ट आपण दोन्ही पण ॲड करून घेतलेले आहेत. सिम्पल. आता आपण एक ट्रान्झॅक्शन ॲड करून घेऊयात. तर काय आपल्याला आता काय करायचं, एक ट्रान्झॅक्शन ॲड करायचे आहे. सिम्पल आपण आता ॲनिमेशन, बॉडी इफेक्ट सगळे ॲड केला. त्यासाठी आता हा जो व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्सवरती यायचं मित्रांनो. इथे आलात, लाईटवरती यायचं आहे. एक तुम्हाला इथं ब्लँच नावाचे इफेक्ट बघायला भेटणार आहे. ब्लँच हा बघा अशा प्रकारे ब्लँच नावाचे इफेक्ट ॲड करायचं. बाकीची ब्लँचची लेंथ आहे 0.1 सेकंड ठेवायची आहे. इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे बघा, तुम्हाला इथं दाखवतो. हे बघा इथं अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे. हे बघा इथं दिसतंय का. सिम्पल अप्लाय टू ऑलच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, म्हणजे आपले जे ट्रान्झॅक्शन आहेत ते सगळे ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे एकाच क्लिकमध्ये. मॅन्युअली करायची गरज नाही काहीच. ओके, सिम्पल. जर मित्रांनो काही अडचण आहे ते बिंद असले कमेंट ठोका, म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झालेला आहे. सिम्पल वर एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे. तुमचा व्हिडिओ जे आहे तुमच्या गॅलरीत सेव्ह करून घ्यायचा आहे. व्हिडिओ काय अवघड नाही मित्रांनो. सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करायचं आहे. तर मित्रांनो सिम्पली भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे मागचे एकदम ट्रेंडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहायचे आहेत. तर भेटूया नवीन जबरदस्त कॉन्सेप्टमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, जय श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. परत तुम्हाला होळीच्या, धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. नेक्स्ट कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की घडवायचे. ओके, तर बाय, टेक केअर.